नागपूरच्या रेशीम बागेतली थेट दृश्य बघूयात. उपमुख्यमंत्री शिंदे बोलतात. 5 लाख शाखा आहेत आणि 1925 रोजी संघाची स्थापना परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली. आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष होत आहेत आणि हे देखील विशेष आहे. एखादी संस्था सुरू होते परंतु 100 वर्ष या देशाची सेवा करणं, या देशाच्या उभारणीमध्ये, राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून संघाची शिकवण जी आहे जोडणारी आहे, तोडणारी नाही. आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रखर हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन हे सरकार स्थापन केलं. आणि 80% समाजकारण, 20% राजकारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं. हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते, नंतर अजितदादा, आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं 2.5 वर्ष, हे सर्वसामान्यांसाठी केलं. कुठलाही स्वार्थभाव न ठेवता मला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल, हे आम्ही 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड यश, लँडस्लाईड विक्ट्री, लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने दिलं. आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले. मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, त्यांच्या सहकार्याला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं. आणि म्हणून इथं जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणार आहे निरपेक्ष भावनेने, त्याने जरूर एकदा तरी यावं आणि इथून प्रेरणा घेऊन जावी. आणि म्हणून मी दरवर्षी येतो. आज सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आले आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यहाँ पर आज रेशीम बाग में परम पूज्य डॉक्टर हेडगेवार जी और परम पूज्य गोळवलकर गुरुजी, इनके स्मृति को वंदन हुआ है. ये बहुत ही पवित्र भूमि है. यहाँ पर आने के बाद हर एक को एक ऊर्जा और प्रेरणा मिलती है. निरपेक्ष भाव से कैसे सेवा की जाती है, ये संघ परिवार से सीखना है. मुझे संघ परिवार नया नहीं है. मेरी शुरुआत जो है बचपन से, ये संघ परिवार की शाखा से शुरुआत हुई है. इसका भी मुझे अभिमान है. और निश्चित रूप से संघ परिवार को अगले साल 100 साल हो रहे हैं. ये भी बहुत बड़ी बात है. कई संस्थाएं शुरू होती है लेकिन 100 साल लगातार इस देश की सेवा करना, राष्ट्र की सेवा करना, जहाँ जहाँ आपत्ति आती है, आपदा आती है, वहाँ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का कार्यकर्ता सबसे पहले दौड़कर जाता है और लोगों की मदद करता है, लोगों की जान बचाता है. और संघ परिवार जोड़ने वाला है, तोड़ने वाला नहीं. इसलिए हमारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी और आनंद दिघे जी के मार्गदर्शन में उनके विचार और संघ परिवार के विचार भी एक